लातूरमधील रस्त्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार सुप्रिया सुळे यांनी केला। पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या धरणं आंदोलन करतायत। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांवर आरोप केला। पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा दबाव असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर सुप्रिया सुळेंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। आपण पाहूया। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या बनेश्वर मंदिराच्या रस्त्यासंदर्भात सुप्रियाताई ज्या आहेत त्या बेमुदत धरणे आंदोलनाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसलेत। माझ्यासोबत ताई आहेत। ताई, खरं तर अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल, या रस्त्यासंदर्भात तुम्ही गेले अनेक दिवस पाठपुरावा करता, आता धरणे आंदोलनाला काही दुसरा मार्गच राहिला नाही, दुसरा मार्गच राहिला नाही। सगळ्यांना विनवण्या करून थकून गेलो आम्ही। बनेश्वरच्या संदर्भात तुम्ही आता बेमुदत काय थांबणार, किती काय आश्वासन मिळेपर्यंत? आता बघूया सरकार काय म्हणते। आता बसलोय आम्ही सगळे, वर्तमानपत्र आले, बघू जोपर्यंत आमचा रस्त्याचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी हलणार नाही। का आम्ही त्यांना 48 तासाची जी लिमिट दिली होती त्याच्यात पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या सगळ्यांच्या खरं तर दबावामुळे, माझी दुर्दैव आहे की मला शब्द वापरावा लागतोय, पण ह्या सगळ्यांनी त्या दिवशी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला लाईन घेतली, त्याच्याचमुळे आज तर नोटीस निघाली, नाही तर नोटीस निघत नव्हती। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।